चालू माझा आतमध्ये या ना कुणी मुरकून आलेले त्यांच्या बंधूची तर हाय मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही आलेलो आहोत आमच्या गणपतीपाशी, परंतु आमचे अध्यक्ष संतोष दादा चेडे आणि मीच इथं उपस्थित आहेत. कार्यकर्ता एक सुद्धा आलेला नाही अजून सुद्धा. 9 वाजल्यात, तब्बल 10:30 वाजल्यात सॉरी, तरी अजून एक सुद्धा कार्यकर्ता आलेला नाही. कार्यकर्त्यांना फोन लावायचं पण चालू आहे. आता अध्यक्ष ह्याच्यावर काय म्हणतात बघू. अध्यक्ष, तुम्हाला ह्याच्यावर काय वाटतंय? अजून मंडळ जरा थोड्या वेळेस मला सक्रिय दिसना गेले, ह्याच्यावर काय घेत नाहीत. त्यांना एकच विनंती आहे की आरती टायमिंगला झाली पाहिजे. आता पप्पा मंडळावर नाराज होते, पुढल्या वर्षी काय आपलं संकट येईल. संकट येणार नाही, बाप्पा आपल्या महाग आहेत. परंतु कार्यकर्त्यांनी पण ह्याची दखल घ्यावी. लवकरात लवकर गणपतीपाशी येऊन गणपती साफसफाई करणे, आरतीची तयारी करणे हे कळलं पाहिजे. आम्ही दोघंच फक्त हजर आहेत, अध्यक्ष आणि मी स्वतः खजिनदार. मला तर खजिनदार अध्यक्षाने असंच केलेलं आहे. होईल होईल, ते सगळे येतील, आले. लवकर फोन करा, आरती करायची. आरतीचा टाइम झालाय दादा, कळलं. एकमेव छोटा कार्यकर्ता इथं हजर आहे बघा मित्रांनो. हा रोज 24 तास इथं असतो, गणपती सेवा करतो. 10 दिवस यांनी शाळेला बुट्टी मारलेली. ह्यांना कारणच पाहिजे शाळेला सुट्टी मारायचं, त्यामुळे त्यांनी सुट्टी मारलेली. माईक आम्ही वर ठेवतात माळ्यामध्ये. आणि ही माईक बघता का, निव्वळ दलिंदर माईक आहे, दलिंदरातला दलिंदर माईक. कारण की सारखा बिघडलेला असतो. आम्ही आरतीला आलो की ह्या बाईकचा सारखा लाड चालू होतो. काही ना काही ह्या माईकला होतं. आवाज तरी मोठा होतो, आवाज तरी जास्त होतो. रोज अध्यक्ष आमचे झटतात तिथं संतोष दादा. माईकलाच अर्धा तास आमचा जातो. आणि त्यातली त्यात आमचे कार्यकर्ते तर 9:30 वाजेपर्यंत झोपलेले असतात. राजकुमार सारखी त्यांची हाईट आहे. येत नाही कोण, नुसतंच गणपती बसवा गणपती बसवा म्हणतात, पण हजर कोण नसते बघा. हा ती बंद कर. थांब हे बास कमी कर रे. ऐकला का दलिंदर माईकचा आवाज कसा येते बघितलं ना तुम्ही. निव्वळा दलिंदर माईक आहे राव. राईट आरतीच्या टायमाला गोळ घालते. आणि ह्या माईकची सिस्टीम फक्त गोल्याला हर्षाला माहिती की आबे डायरेक्ट पळाला आणि गोल्याला हर्षाला बोलून आणलं, चल लवकर माईक चालू करायचं. आणि आरतीचा टाइम झाला आणि अध्यक्षला चिडले. त्यासाठी ह्यांनी बी डायरेक्ट किक मारली, डायरेक्ट मंडपात आली आणि ती डायरेक्ट माईकला झटायला लागली. आणि माईकची ऍडजस्टमेंट करायला चालू केलं ह्या तिघांनी. किरणला बोलू गोल्या, किरणला बोलू जा. आरती कसा बसा ह्या तिघांनी माईक नीट केला. आणि तेवढ्यात उंटासारखी उंची असणारी उपाध्यक्षाची एंट्री आमच्या मंडपात होती. आणि उपाध्यक्षाला का उशीर झाला म्हटल्यावर त्यांनी आम्हाला काय उत्तर दिलं तुम्ही ऐका. उशीर का झाला अध्यक्ष तुम्हाला? उशीर कशामुळे? मोबाईल खिशात ती बघ पुढे आली. आयो आमच्या मंडळाचे मेन कार्यकर्त्याची एंट्री झालेली आत्ताशी सगळं घरचं काम मुरकून आलेले. त्यांच्या बंधूची त्यांनी काय नाव आहे त्यांनी कार्यकर्ते रोज उशीर येतात. ही मेन कार्यकर्ते खरंच उशीर करतात. उशीर कशामुळे झाला तुम्हाला? उशीर याच्यामुळे झाला की रस्ता खूप खडतळ होता. ज्यांची आरती त्यांचं बी आगमन आता इथे झालेलं आहे, विशाल सर आणि दुसरे कार्यकर्ते बी जमा झालेले आहेत. आज आमच्या कार्यकर्त्या मंडळातला एक कार्यकर्ता थेट मुंबईहून आलेला आहे आरतीला. त्यांची पहिलीच आरती मंडळातली. AB बावकर, ते MSF दलात आहेत. शुभम मोळवणे, अजय कुदळे आणि सिद्धेश्वर कवडीची बी एंट्री झालेली आहे. लवकर आल्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. हा मंडळातर्फे टाइम काढून आरतीसाठी आलात. या आतमध्ये, या आतमध्ये. घेतलाय फोटो. या दादा आतमध्ये घेतला म्हण दादा. अशा प्रकारे आरतीची तयारी चालू झाली आता. ज्यांच्या हाताने आज आरती होणार होती त्यांचं पण आगमन आमच्या मंडळात झालं. त्यांना पांढरी शुभ्री टोपी घालण्यात आली. त्यानंतर अध्यक्षाने त्यांच्या हातात हार दिला. त्यांनी तो हार गणेशाला अर्पण केला. त्यानंतर आमच्या आरतीला सुरुवात कशीबशी झाली. फुलाचं लई शॉट आले. डिंपे इकडे, डिंपे हे तू बर इथे.
आतमध्ये या, आतमध्ये या. कुणी गुलाल लागलाय नाही नाकावर नाही नाही मला माहिती ना या ये बी भाऊकर आपलं स्वागत आहे या साहेब. वेळात वेळ काढून आल्याबद्दल प्रत्येकाला लाईक करणार आहे. कमेंट करणार होतो. अरे आतमध्ये या ना आतमध्ये ए, यार, आतमध्ये या की. अरे आतमध्ये या की आतमध्ये यायला लाजायला काय झालंय काहीच नाही कारण सांग काहीच नाही हो काय मित्रांनो हे आमचे कार्यकर्ते आहेत, आतमध्ये यायला तयार नाहीत त्यांच्या पायात बुट आहे अजय भाऊनी आतमध्ये न येण्याचं कारण सांगितलं त्यांच्या पायातला बुट होता आदिदास नवा करकरीत त्यांना वाटत होतं कोणतरी चोरून घेऊन जाईन म्हणून ते आतमध्ये येत नव्हते आणि ती म्हणत होते मी बुटच काढून बाहेरूनच आरती करणार आहे बुटाला राखण बसणार आहे त्यासाठी ते आतमध्ये येत नव्हते मंगल मूर्ती मोरया आरती घे आबे माईकने धोका दिला माईक बरोबर केला सगळे कार्यकर्ते आले आणि आमच्या ज्ञानेश्वर गणेश मंडळाची आजची आरती संपन्न झाली बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आरती संपन्न झाली सगळे कार्यकर्ते आता मंडपाच्या बाहेर चालले ही दोघं आहेत का ही आरती झाल्यावर आजची आरती त्यांना मला डायरेक्ट रात्रीची यावं तुम्ही उशीर का केला आरतीला उशीर का केला आरती